नमस्कार. वनस्पती म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? अर्थातच सुंदर फुलं. पण ही फुलं फक्त सुंदर दिसण्यासाठीच असतात का? नाही. आजच्या या विश्लेषणात आपण फुलाच्या आत डोकावून पाहणार आहोत आणि त्याची प्रत्येक रचना अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आपल्याला तर वाटतं की फुलं म्हणजे फक्त सौंदर्य, सुगंध, पण वनस्पतीसाठी फूल एका खूप मोठ्या आणि महत्वाच्या मिशनवर असतं. काय असेल बरं हे मिशन? चला, आज याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत. तर सायन्सच्या भाषेत फूल म्हणजे काय? फूल म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर वनस्पतीची एक खास फांदी आहे जी बदलून लहान होऊन तयार झालीये. अ हायली मॉडिफाईड अँड कंडेन्स्ड शूट. आणि ह्याचं एकच आणि सर्वात महत्त्वाचं काम आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन, म्हणजेच लैंगिक प्रजनन, वनस्पतीची पुढची पिढी तयार करणं. आजचा आपला प्रवास कसा असेल ते पटकन बघूया. आपण फुलाच्या मूळ कामापासून सुरुवात करून त्याचा पाया, त्याची बाहेरची आणि आतली मंडळे, अंडाशयाच्या आतली रचना आणि शेवटी सगळ्याचा सारांश बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. कुठल्याही मोठ्या रचनेसाठी एक मजबूत पाया लागतो, बरोबर? फुलाचेही तसंच आहे. चला आपण सुरुवात करूया फुलाच्या आधार प्रणालीपासून, म्हणजे त्या भागांपासून जे अख्ख्या फुलाला तोलून धरतात. इथे स्क्रीनवर बघा, फुलाला फांदीसोबत जोडणारा हा जो देठ दिसतोय ना, त्याला म्हणतात पेडिसिल. आता याच पेडिसिलच्या वरच्या टोकाकडे बघा, हा जो थोडा फुगीर पसरट भाग आहे तो आहे थॅलमस किंवा रिसेप्टॅकल. याला आपण फुलाचा स्टेज म्हणू शकतो, कारण फुलाचे बाकीचे सगळे भाग याच थॅलमसवर एकावर एक रचलेले असतात. ओके, आता आपण फुलाचे थर म्हणजे वॉल्स एक एक करून उलगडणार आहोत. सुरुवात करूया सगळ्यात बाहेरच्या दोन मंडलांपासून. यांना ॲक्सेसरी वॉल्स असं म्हणतात. ॲक्सेसरी का? कारण हे प्रजननात थेट भाग घेत नाहीत, पण एक बॉडीगार्ड आणि एका मार्केटिंग मॅनेजरसारखं खूप महत्त्वाचं काम करतात. सगळ्यात बाहेरचं हिरव्या रंगाचं संरक्षण कवच म्हणजे कॅलिक्स. हे बनलेलं असतं छोट्या छोट्या सेपल्सपासून. आता डोळ्यासमोर गुलाबाची कळी आणा. कळीला घट्ट पकडून ठेवणाऱ्या त्या हिरव्या पाकळ्या आठवल्या? तेच आहेत सेपल्स. आणि त्यांचं काम आहे एका बॉडीगार्डसारखं आतल्या नाजूक कळीचं रक्षण करणं. आता कॅलिक्सच्या आत जाऊया. जो भाग आपल्याला फुलाकडे सगळ्यात जास्त आकर्षित करतो तो रंगीबेरंगी भाग म्हणजे करोला. हा बनलेला आहे पेटल्स म्हणजेच पाकळ्यांनी. या पाकळ्यांचं काम आहे जाहिरात करण्याचं. आपल्या चमकदार रंगाने आणि सुगंधाने मधमाशा, फुलपाखरं यांना बोलवायचं, जेणेकरून ते पॉलिनेशनसाठी म्हणजे परागणासाठी मदत करतील. चला, एक पटकन रिव्हिजन करूया. कॅलिक्स म्हणजे हिरवा बॉडीगार्ड, काम काय? संरक्षण. आणि करोला म्हणजे रंगीबेरंगी जाहिरात, काम काय? आकर्षण. अगदी सोपं आहे. कॅलिक्स प्रोटेक्ट्स, करोला अट्रॅक्ट्स, हे लक्षातच ठेवा. बरं, तर आता बाहेरील सजावट आणि प्रोटेक्शन बघून झालं. आता आपण जाऊया फुलाच्या थेट हृदयाकडे, म्हणजे त्या भागांकडे जे प्रजननासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत. यांना म्हणतात इसेन्शियल वर्ल्स. इसेन्शियल कारण यांच्याशिवाय वनस्पतीची पुढची पिढी तयारच होऊ शकत नाही. आतला तिसरा वर्ल आहे अँड्रोशियम, सोप्या भाषेत फुलाचा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. हा अँड्रोशियम अनेक स्टेमेन्स नावाच्या घटकांनी बनलेला असतो. हे जे बारीक धाग्यांसारखे भाग दिसतात ना, ते आहेत स्टेमेन्स. आणि हो, अँड्रोशियम हा शब्द परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे, हे नीट लक्षात ठेवा. प्रत्येक स्टेमेनचे दोन मुख्य भाग आहेत. वरच्या टोकाचा हा जो फुगीर भाग आहे तो आहे अँथर. ही एक प्रकारची फॅक्टरी आहे जिथे पॉलन ग्रेन्स म्हणजे परागकण तयार होतात. आणि या अँथरला आधार देणारी ही जी लांब बारीक काडी आहे ती म्हणजे फिलामेंट. आणि आत्ता आपण पोचलो आहोत फुलाच्या अगदी केंद्रस्थानी. चौथा आणि सगळ्यात आतला व्हल, गायनोशियम. हा आहे फुलाचा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणजेच मादी प्रजनन भाग. गायनोशियम हे कार्पेल्स किंवा पिस्टल नावाच्या घटकांनी बनलेलं असतं. अँड्रोशियमप्रमाणेच हा शब्द आणि हा भागही परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक कार्पेलचे 3 महत्वाचे भाग आहेत. आपण वरून खाली येऊया. सगळ्यात वर परागकणांना पकडण्यासाठी हा जो चिकट पृष्ठभाग आहे तो म्हणजे स्टिग्मा. स्टिग्मा आणि खालच्या भागाला जोडणारी ही जी लांब नळी आहे ती आहे स्टाईल. आणि सगळ्यात शेवटी हा जो फुगीर गोलाकार तळवाग आहे ती आहे ओव्हरी म्हणजेच अंडाशय. याच ओव्हरीच्या आत ओव्ह्यूल्स म्हणजेच बीजांड सुरक्षित असतात. आता एक पॉइंट नीट समजून घ्या, जो बोर्डाच्या परीक्षेत हमखास विचारला जातो.
ओव्हरीचं स्थान. जेव्हा ओव्हरी थॅलमसवर इतर सर्व भागांच्या वर असते, म्हणजे सुपिरियर पोझिशनमध्ये, तेव्हा तिला सुपिरियर ओव्हरी म्हणतात. आणि जेव्हा ती इतर भागांच्या खाली असते, म्हणजे इन्फिरियर पोझिशनमध्ये, तेव्हा तिला इन्फिरियर ओव्हरी म्हणतात. सोपं आहे. सुपिरियर म्हणजे वर, इन्फिरियर म्हणजे खाली. आपण ओव्हेरीपर्यंत तर पोचलो, पण थांबा, कहाणी इथे संपलेली नाही. आता आपण या ओव्हेरीच्या आत डोकावून बघणार आहोत. तिथे असलेल्या ओव्ह्यूल्सची मांडणी कशी असते हे समजून घेणार आहोत, जे खूपच इंटरेस्टिंग आहे. तर ओव्हरीच्या आत ओव्ह्यूल्सची जी विशिष्ट प्रकारची मांडणी किंवा अरेंजमेंट असते, त्याच अरेंजमेंटला प्लासेंटेशन असं म्हणतात. अगदी सोपी व्याख्या आहे. प्लॅसेंटेशनचे हे 4 मुख्य प्रकार पटकन समजून घेऊया. पहिलं, मार्जिनल. अगदी वाटाण्याच्या शेंगेसारखं, जिथे ओव्ह्यूल्स एका कडेला रचलेले असतात. दुसरं, ॲक्झाईल. टोमॅटो किंवा लिंबू कापल्यावर जसं दिसतं तसे ओव्ह्यूल्स मधल्या अक्षाभोवती रचलेले असतात. तिसरं आहे परायटल. यात ओव्ह्यूल्स अंडाशयाच्या आतल्या भिंतीला चिकटलेले असतात. आणि चौथं, बेसल. यात सूर्यफुलाप्रमाणे एकच ओव्ह्यूल थेट तळाशी म्हणजे बेसला जोडलेलं असतं. चला, तर मग आपण फुलाच्या रचनेचा पायापासून ते थेट केंद्रापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. आता या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांना एकत्र जोडून एक फायनल रिव्हिजन करूया. थोडक्यात सांगायचं तर हे आहेत फुलाचे 4 मंडळे. बाहेरून आत, कॅलेक्स प्रोटेक्शनसाठी, करोला अट्रॅक्शनसाठी, अँड्रोशेम नर प्रजननासाठी आणि गायनोशेम मादी प्रजननासाठी. हे 4 शब्द आणि त्यांची कामं लक्षात ठेवली ना की अर्धा अभ्यास झालाच म्हणून समजा. आणि हो, एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. शास्त्रज्ञांना प्रत्येक फुलाचं इतकं लांबलचक वर्णन करायची गरज पडत नाही. ते एका खास कोडचा वापर करतात, ज्याला फ्लोरल फॉर्म्युला म्हणतात. हा एक प्रकारचा वैज्ञानिक शॉर्टकट किंवा सिक्रेट कोड आहे, जो एका लहानशा सूत्रात संपूर्ण फुलाची माहिती देतो. भारी आहे ना? ठीक आहे. आता जाता जाता एक प्रश्न. थोडा विचार करा. गवतासारख्या वनस्पतींमध्ये परागण वाऱ्यामार्फत होतं. त्यांना कीटकांना आकर्षित करायची काहीही गरज नाही. तर आज आपण जे शिकलो त्यानुसार त्यांच्या फुलांमधला कोणता वळ, कोणता भाग खूप लहान किंवा कदाचित नसेलच. जरा डोकं चालवा आणि याचं उत्तर शोधायचा नक्की प्रयत्न करा.